मला आरक्षणाची गरज नाहीये, मी ओबीसी समाजाची आहे, माझ्याकडे ऑलरेडी आरक्षण आहे. कळस नाही येत का तुमच्या लोकांना? मला तर लिटरली कळस येते. माझी मम्मी तर खूप खूप कळसवाणच आहे. मला ऑनेस्टली सांगते, आमच्या घरात तर ना सरळ सांगितलेलं आहे, सावली पडली तरी आंघोळ करायची म्हणून. कारण की ना त्यांचे जे मेन जे धर्मगुरू वगैरे होते ना, त्या लोकांनी यांना असं शिकवलेलं असतं. पाटलाची पुस्तक पहिला तेव्हा तर यांच्या घरात पोरं झाली, वाडे होते का? अख्ख्या झोपडपट्टीला वाडा नाव देत नाही लोक, आणि यांचे सरनेम पण किती घाणेरडे असतात. हे अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. ते स्वप्न पडतात. तुम्ही खूप सहजपणे माझं आयुष्य बर्बाद केलं माझ्यावरती केस करून. आय एम सॉरी बाबू. आता मला नोकरी मिळण्याचे चान्सेस असल्यामुळे मला नोकरी करण्याचं होतं असं की कुठेतरी जॉब वगैरे करावा. मला तर जॉब लागणार नाही. तरीका भीक मागणे का? ज्या बहुजन समाजाच्या लोकांची माझ्यामुळे भावना दुखवली गेलेली असते, त्यांची मी खरंच माफी मागते. कारण की माझं मनात असं काहीच नव्हतं. तुम्ही कायद्याचा दणका देताना माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुःख काय खतम नाही होता बे. माझ्या लाईफमध्ये मी असं एका पॉईंटला मी बघितलं की खूपच फेमस वगैरे होते. सो त्याचा ना इथे माझं नाही गेला पाहिजे. तो माझ्या इथे गेला होता की मला इथे जमिनीवरती येऊन आदळलं गेली मी. माझ्या एकटीचं आयुष्य बर्बाद करण्याच्या नादातनं माझ्या पूर्ण फॅमिलीचं आयुष्य बर्बाद केलं. माझे वडील, माझी आई, माझी बहीण, जिचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये. तुम्हाला छान वाटत असेल, पण माझं फ्युचर डिस्ट्रॉय झालेलं आहे. मला PhD करण्याची खूप जास्त इच्छा होती. आता त्या जेलमधनं बाहेर येण्यासाठी जी माझी धडपड होती की रात्रभर झोप लागत नाही किंवा सतत त्या गोष्टी हॉन्ट करतात.